अंगणवाडी सेविका संघटना राज्य सरकारची अखेर बैठक संपन्न। मानधनात पुन्हा वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅज्युटी, शासकीय दर्जा 100% सरकार सकारात्मक। प्रलंबित मागण्यांसाठी मोठा निर्णय। अंगणवाडी 28 फेब्रुवारी ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी सेविकांच्या मागण्याबाबत सकारात्मक। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे। मुंबई राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत सकारात्मक असून अंगणवाडी कर्मचाऱ्याचे योगदान कौतुकास्पद असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले। मंत्रालय येथे बैठकीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तसेच संयुक्त संघर्ष समितीच्या प्रतिनिधी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, संयुक्त संघटना संघर्षक समितीच्या अध्यक्षा माया परमेश्वर, कृती समितीच्या अध्यक्ष सुभा शमीम, कर्मचारी संघटनेचे संघटक चिटणीस राजेंद्र सिंह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम 100% प्रामाणिक व समर्पित असल्याचे नमूद करत प्रोत्साहन भत्त्या संदर्भातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। ग्रॅज्युटी, पेन्शन यासारख्या मुद्द्यावर अभ्यास अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही स्पष्ट केले। पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये अद्याप माहिती नियमितपणे अपडेट केल्यास काम अधिक प्रभावी होईल। तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येतील। शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत संवेदनशील असून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहे असे सांगितले। कर्मचाऱ्यांचे व मिनी अंगणवाडी सेविकांची वयोमर्यादा तसेच योजनेच्या कामासाठी सर्वत्र मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून देणे, पूरक पोषण आहाराचा दर्जा सुधारणे मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली।